नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. या देशातील पहिले आणि शेवटचे हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने उभारलेली शिवसेना आता पूर्णपणे संपवून टाकायची असा विडा काहींनी उचललेला दिसतो आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असं म्हटले की महाराष्ट्र में अभी शिवसेना का कोई गुट वगैरे नाही रहा, एक ही शिवसेना रही है. खरं तर मी आधी उल्लेख केला तसं या देशातील पहिले आणि शेवटचे हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरे हेच होते. हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन असा विडा त्यांनी उचलला होता आणि तो त्यांनी प्रत्यक्षात करूनही दाखवला होता. हिंदुत्वाचं राजकारण सुरू झालं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आधी जे काही विधान केलं होतं त्यानुसार कडवट हिंदुत्व घेऊन राजकारण सुरू केलं आणि पाहता पाहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना नेऊन पोचवली. आज ती शिवसेना दुसऱ्यांदा फुटली आहे आणि आता ती पूर्णपणे संपवायची आहे आणि ती संपली आहे असं काही जण सांगत आहेत. खरंच तसं होणार आहे का? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जो ठाकरेंचा ब्रँड आहे, जो शिवसेनेचा ब्रँड आहे, म्हणजे ठाकरेंच्या सोबतची शिवसेना हा जो एकत्रित ब्रँड आहे, त्या ब्रँडच्या ठिकऱ्या जरी झाल्या तरी तो संपणार आहे का? हा आज आपल्या चर्चेचा विषय असणार आहे. ठाकरे ब्रँडच्या ठिकऱ्या करण्याचा विडा उचललेले आता जाहीरपणे हे सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये आता एकच शिवसेना राहिलेली आहे आणि अर्थातच त्या शिवसेनेचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे तर असं म्हणतायत की मी कोणतंही ऑपरेशन फेल्युअर जाऊ देत नाही, मी ऑपरेशन करतो तेव्हा ते सक्सेसच होतं असं त्यांचा दावा आहे. पण आम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की तुम्ही ऑपरेशन करता, तुम्ही डॉक्टर आहात, हे आम्ही एक वेळेस खरं मानू. पण तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करता ते हॉस्पिटल तुमच्या मालकीचं नाही. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या हॉस्पिटलमधले डॉक्टर आहात आणि त्यांच्या सेवेमधले डॉक्टर असल्यामुळे ते सांगतील तशा पद्धतीने ऑपरेशन करणं आणि ते सांगतील त्याच पेशंटचा उपचार करणं हे तुमचं काम आहे. त्यामुळं तुम्ही जरी डॉक्टर असले तर हॉस्पिटल तुमचं नाही आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा हा आहे की शिवसेना संपवण्यासाठी एक शिवसेना संपवून दुसरी शिवसेना तिला पर्यायी जी आहे तीच खरी शिवसेना आहे हे आपण सिद्ध करण्यासाठी जो आटापिटा सुरू केलेला आहे त्याला एका बाजूने म्हटलं तर तुमच्या नजरेतून बघितलं तर ते मोठं यश तुम्ही मिळवत आहात. मी तुमच्या नजरेतून असा शब्दप्रयोग करतो आहे हे लक्षात घ्या की स्वतःच्या नजरेतून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण फार मोठं यश मिळवलेलं आहे, एकदा प्रचंड मोठी फूट करून आपण मुख्यमंत्री झालो, आता परत एकदा 6 खासदार आपल्यासोबत घेऊन मशाली शोच्या चिन्हावर निवडून आलेले, पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असा तुमच्या मनामध्ये कदाचित विचार असेल नसेल किंवा असेल असंच आपण म्हणूयात, कारण तशा बातम्यासुद्धा आता यायला लागल्या की एकनाथ शिंदेच आता परत मुख्यमंत्री होऊ शकतात आणि भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणातून हे जर घडलं तर एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष भाजपमध्ये सुद्धा विलीन होऊ शकतो अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. मी त्याच्यावर आत्ता काही फार बोलणार नाही. आपण मूळ चर्चेचा विषय घेतलेला आहे की ठाकरे ब्रँडच्या ठिकऱ्या करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे स्वप्न पाहिलं होतं, हिंदूंच्या नावावर मतदान करून घेणारी शिवसेना महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे, ती शिवसेना खरंच संपणार आहे का? हा आपल्या चर्चेचा मुद्दा आहे आणि ती शिवसेना संपली याचा अर्थ ठाकरे ब्रँडच्या ठिकऱ्या उडून ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून संपणार आहे का? आत्ता ज्या शिवसेनेला मशालीचं चिन्ह मिळालेलं आहे ती मशाल विझवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण एक लक्षात घ्या की जे लोक मशाल विझवण्याचा प्रयत्न करतात कधीकधी त्यांचे हातसुद्धा जळून जातात मशाल विझवताना. त्यामुळं मशाल विझवणाऱ्यांचेच हात जळू नये याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. कारण हे मी असं लोकप्रिय वगैरे स्टेटमेंट नाही, हे माझं भाकीत आहे. मला असं वाटतं एक पत्रकार म्हणून की लोकांमध्ये या सगळ्या फुटीचा प्रचंड राग आहे. आधीची फूट कशी सहन झाली लोकांना ते एक गूढ आहे, पण ठीक आहे, ते मान्य झालं की तुम्ही परत निवडणुका लढवल्या, तुम्ही सत्तेत आलात. पण आत्ताची जी फूट झालेली आहे ती जनमानसाच्या काळजावर घाव घालणारी आहे. आपण मंदिरामध्ये दर्शनाला जातो तेव्हा आपण कळसाकडे पाहत नाही, त्याच्या पायरीच्या दगडाला आधी, ज्या दगडावर आपण पाय ठेवतो, ज्या पायरीवर आधी पाय ठेवतो तिथं आधी आपण हात लावून त्याला नमस्कार करतो, कारण ती पायरीला लावलेला तो दगड असतो. तुम्ही जे हिंदुत्ववादाची गोष्टी करतात
ते हिंदुत्वमधल्या जर मंदिराचा प्रवेश जर शिकायचा असेल तर तो असा असतो की त्या पायरीच्या दगडाला आपण हात लावतो, पाया पडतो, कारण आपल्याला त्याच्यावर पाय ठेवायचा असतो. तुम्ही आज या पायऱ्यांवर घाव करत सुटलेले आहात, ही जनमानसाची भावना झालेली आहे. त्यामुळं शिवसेना फुटली. आता 6 खासदार गेले, हे जवळपास निश्चित झालेले आहे. त्या 6 खासदारांमध्ये एक खासदार असे आहेत की त्यांचं नाव ओमराजे निंबाळकर आहेत आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत तळ्यात मळ्यात आहे असं दाखवण्यात आलं होतं. खरं तर त्यांचा निर्णय आधीच झालेला होता. ज्या अर्थी अमित शहा तिथं दिल्लीत बसून असं सांगतायत की आप शिवसेना में कोई गुट नाही रहा, त्या अर्थी हे सगळं आधीच ठरलेलं होतं. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. तरीसुद्धा ओमराजे निंबाळकर हे काय करतील असं एक वातावरण तयार करण्यात आलं पद्धतशीरपणे, आणि ओमराजेंनी सुद्धा त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे. हे तेच ओमराजे आहे की जे एकेकाळी असं म्हटलं होतं की मी कधीही पक्षाशी दगाबाजी करणार नाही. आणि हे मी ओमराजेंचं वाक्य सांगतो की ओमराजे निंबाळकर असं म्हणाले होते की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ज्यांनी अडथळे आणले त्या खंडूजी खोपड्यांचे आम्ही कधी वारसदार होणार नाही, आम्ही त्यांच्या पंथात जाणार नाही. तर आज खंडूजी खोपड्यांच्या भूमिकेमध्ये ओमराजे निंबाळकर पण जाऊन बसले आहेत असं त्यांना म्हणावं लागेल. अशी परिस्थिती ओमराजेंनीच आता ओढवून घेतलेली आहे. त्यामुळं ओमराजेंनी केलेलं ते विधान असेल किंवा शिवसेना प्रमुखांची मी आज सुरुवातीला केलेली काय म्हणतात त्याला संकल्पना होती, त्यांची शपथ होती की हिंदूंना हिंदू म्हणून मी मतदान करायला लावेल. आज ओमराजे निंबाळकर त्याच शिवसेनेच्या साथ सोडून दुसऱ्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. विकासासाठी गेले वगैरे हे सगळ्या गोष्टी ते सांगतायत. आणि अमित शहा दिल्लीत बसून हे सांगतायत की एकच शिवसेना आता राहणार आहे आणि तिचं आम्ही कधी विलिनी करून घेणार आहे. ते सगळं गुलदस्त्यात आहे, पण ती एकही शिवसेना महाराष्ट्र में बची है, म्हणजे ती एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला अगदी मोकळ्या मनाने मोठ्या मनाने त्यांची फारशी ताकद नसताना, त्यांना गल्लीत कोणी विचारत नसताना, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गल्लीत कोणी विचारत नव्हतं, त्यावेळी शिवसेनेच्या लाटेमध्ये हातात हात देऊन मोठं केलं महाराष्ट्रापुरतं तरी. आज तीच शिवसेना संपवण्यासाठी आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी यांना किती आसुरी आनंद होत आहे हे सगळं हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे, देश बघतो आहे. त्यामुळं वरचे गणितं काय असतील माहीत नाही, पण ज्या पद्धतीनं ही शिवसेना फोडली जात आहे आणि तिच्यावर वार केले जात आहे आणि ठाकरे ब्रँड आणि ती ठाकरेंची शिवसेना, ज्या ठाकरेंनी तुम्हाला एकेकाळी गल्लीत किंमत नसताना साथ दिलेली आहे, त्या ठाकरेंना संपवण्याचा तुमचा हा जो चंग आहे तो लोकांना कुठंतरी आता खुपायला लागलेला आहे, हे मात्र निश्चित आहे. ज्या ठाकरेंनी तुम्हाला गल्लीत ताकद नसताना ताकद दिली, वेळ प्रसंगी तुमचं नाव कमळाबाई असं सुद्धा ठेवलं होतं, मातोश्रीच्या मध्ये जाताना तुमचे हात मागच्या बाजूला बांधून तुम्हाला आत प्रवेश करावा लागायचा, हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आज त्याच मातोश्रीवर तुम्ही दगड मारत आहात आणि असं त्या दगड मारण्याचा सुद्धा एक आनंद तुम्हाला मिळतो आहे, हे सुद्धा लोक बघत आहे. कदाचित काहींना असं वाटेल की मी फार भावनिक वगैरे बोलतो आहे, ते भावनिक वगैरे अजिबात नाही, ही वस्तुस्थिती आहे. असंच घडतं आहे महाराष्ट्रामध्ये आणि हेच महाराष्ट्र बघतो आहे की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली, त्या पक्षासोबत त्या दोन पक्षाचं काय झालं काय नाही हा एक इतिहास आहे, तोही उघड झालेला आहे. त्यातल्या काही गोष्टी आणखीन बाहेर येत राहतील काळानुसार, पण त्याचा एवढा राग धरून जर इतक्या पद्धतीनं जर ही शिवसेना फोडली जात असेल आणि ती संपवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तुमच्या गणितामध्ये तुम्ही तृणमूल काँग्रेसही फोडली, राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली, इतरही पक्ष फोडले, पण इतर पक्ष फोडणं आणि शिवसेना फोडणं यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे, हे भारतीय जनता पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे. मी शेवटचं एक उदाहरण देतो की उद्या समजा सूर्याचा एखादा तुकडा गळून पडला आणि आपण त्याला जर सूर्य म्हणायला लागलो तर तो मूर्खपणा ठरेल. त्यामुळे जी ओरिजिनल शिवसेना आहे ती कितीही वेळेस फुटली आणि कितीही वेळेस तिचे तुकडे झाले तरी ते दुसरेच ग्रह असतील, उपग्रहच असतील, ओरिजिनल शिवसेना ही शिवसेनाच असणार आहे. तिच्याकडे भले आमदार खासदार निवडून आलेले पळून जातील, गद्दारी करतील, त्यांच्यासोबत असं चित्र निर्माण होईल की यांच्यासोबत कुणीच राहणार नाही, पण आजही घडीला शिवसेनेचा जो शाखाप्रमुख आहे, शिवसैनिक जो भगवा गळ्यात घालून आहे, तो कार्यकर्ता जो आहे तो त्या शिवसेनेला चिटकलेला आहे, कारण तो त्या मूळ सूर्याचा अवयव आहे आणि तो तुम्हाला वेळोवेळी त्रास देत राहणार आहे, तुमच्या स्वप्नात येत राहणार आहे, तुम्हाला मतदान केंद्रावर दिसणार आहे आणि तुम्हाला कायम छळत राहणार आहे आणि तुम्ही जसं छळत आहात त्याचा तो बदला घेणार आहे, त्याचा तो वचपा काढणार आहे.
हे एकनाथ शिंदेंनी लक्षात घेतलं पाहिजे. 2029च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंचं महाराष्ट्राच्या नाही एकूणच राजकारणामध्ये काय अस्तित्व राहणार आहे, हा एक फार मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आणि त्याची खोदकाम आणि त्याचं बांधकाम ते स्वतःच करायला निघालेले आहेत. एवढंच या 6 खासदारांच्या फुटीवरून आत्ता तरी वाटतं आहे. हा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे ज्यांनी ऑपरेशन केलेलं आहे ते ऑपरेशन त्यांच्या दृष्टीने सक्सेस झालेलं असलं तरी हा मतदारांच्या काळजावर केलेलं ऑपरेशन आहे. मतदारांची हार्ट सर्जरी त्यांनी केलेली आहे. मतदारांना गरज नसताना त्यांनी ॲडमिट केलेलं आहे. आणि तुम्हाला हार्टचा त्रास झालेला आहे म्हणून त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांना बायपास करत आहात. तुम्ही मतदारांना छळता आहात. जाता जाता शेवटचा मुद्दा म्हणतो, या मतदारांचाच आपण विचार करायचं झालं तर 48% मतदान हे महायुतीला आणि 34% मतदान हे महाविकास आघाडीला झालेलं आहे. महाविकास आघाडीने केलेल्या मतदारांच्या बाबतीत आज मी काहीच बोलणार नाही. पण ज्या 48% लोकांनी महायुतीला भरभरून मतदान केलेलं आहे, त्या महायुतीच्या मतदानाला ज्यांनी कमळावर मतदान केलेलं आहे, त्या कमळावर मतदान करणाऱ्या मतदारांना तरी ही शिवसेनेची तोडफोड आवडलेली आहे का? एकदा जाऊन त्यांना विचारा, त्यांचा कानोसा घ्या, त्यांना गृहीत धरू नका. नाहीतर आत्तापर्यंत कधीही कमळाच्या बाजूनं किंवा बाजूनेच मतदान करणारे किंवा कधीही कमळाच्या विरुद्ध मतदान न करणारे मतदार पहिल्यांदा कमळाच्या विरुद्धही मतदान करतील. आणि ज्याने अजून कधीही मतदान केलेलं नाही तोही आपलं पहिलं मतदान कमळाच्या विरुद्ध टाकेल असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं? आपण व्यक्त व्हा आणि हे ऑपरेशन जे आहे त्या ऑपरेशनबद्दल आपली प्रतिक्रिया निर्मळपणे जे काय वाटत असेल, माझं काही चुकीचं वाटत असेल ते अगदी मनमोकळेपणाने मांडा आणि पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.